धर्मवीर चषक 2024 समाजकारण आणि राजकारणाचं वसो घेतलेलो कोकणचे हे सुपुत्र म्हणजे कुणालजी सरमळकर. वेगवेगळ्या त्यांच्या कार्यक्रमांची आणि त्यांच्या कार्याची ओळख आपण सकाळच्या सत्रामध्ये केली, पण त्याचबरोबर कोकणसाठी सुद्धा अगदी भरीव कार्य. दरवर्षी गणेश चतुर्थीसाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांसाठी थोड्या नाही 70-80 बसेसची सोय आणि हो उपक्रम गेली कित्येक वर्ष त्यांच्या मार्फत चालू असा. आणि याच संयुक्त दशावतार, भजन, डबलबारी, कीर्तन अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कलाकारांका या मायानगरीत वेगवेगळ्या कार्यक्रमात ज्यांनी स्थान दिला. आमच्या कोकणातल्या खेडेगावातल्या लहान लहान कलाकारांका मोठी व्यासपीठा ज्यांनी मिळवून दिली ते कुणालजी सरमळकर, आणि त्यामुळेच कोकणवासियांच्या सुद्धा गळ्यातले ताईत बनलेले. आणि त्याच आमच्या लाडक्या कुणालजी सरमळकर यांच्या माध्यमातून देव फ्रेंड्स सलग 7व्या पर्वामध्ये तुमचा मनपूर्वक स्वागत करताना छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात कोलगेट मैदानावर या 7व्या पर्वात या स्पर्धेचा पहिला बक्षीस ₹3 लाख ट्रॉफी, दुसरा बक्षीस ₹2 लाख ट्रॉफी, तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठी प्रत्येक ₹50,000 ट्रॉफी आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी ही बाईक. आदरणीय कुणालजी सरमळकर यांच्या माध्यमातून तुमका सगळ्यांका आग्रहाचा आमंत्रण असा 7 ऑगस्ट रोजी पाठ हायस्कूलच्या आलिशान रंगमंचावर तुमका संयुक्त दशावतार अनुभवाक मिळतलो. आणि 7 ऑगस्टच्या या संयुक्त दशावताराक सुद्धा तुम्ही सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहा. कोकणची लोककला, कोकणचो दशावतार, तुमका माहिती नसलेले बरेचशे गोष्टी तुमका या दशावतारात बघूक मिळतले. कारण पंढरपूर या सगळ्यात मोठा तीर्थक्षेत्र का म्हटला जाता तर इंद्राक मिळालेलो शाप आणि चंद्राक मिळालेलो शाप सुद्धा या पंढरपुराच्या चंद्रभागेच्या पाण्यात धुवून गेलो. डगआउट मध्ये आमचे प्रेक्षक बसले, त्यांना विनंती आहे डगआउट जरा रिकामी करा. बॅटर चला डगआउट जरा मोकळं करा प्लीज. बॅटर आलेत, क्षेत्ररक्षण करणारी टीम मैदानावर चला. NP स्पोर्ट परिपॅकर नितीन वारे, प्रवीण वारे आणि प्रसाद जिखो त्यांच्या मालकीचा संघ. एका बाजून NP स्पोर्ट परिपॅकर टॉस जिंकन फिल्डिंगचा निर्णय, आणि दुसऱ्या बाजून दिनेशजी मोरे आणि संतोषजी मोरे यांच्या मालकीचो श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर संघ. एक दमदार लढत तुमका बघूक मिळतली. आज पंढरपुरात जमलेलो वैष्णवांचो मेळो. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली आपली पंढरीची वारी यावर्षी ग्लोबल झाली. कारण यावर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातून वारकरी तर इले, पण या वर्षाची आपणाक सगळ्यांका अभिमानाची गोष्ट ग्रेट ब्रिटन म्हणजे लंडनच्या विंडसरमधून सुद्धा वारी निघाली आणि थोड्या नाही 13 देशांचा प्रवास करून ही वारी पंढरपुरात दाखल झाली. या वर्षाच्या वारीचं अजून एक वैशिष्ट्य होता, तब्बल 4000 सायकल स्वारांची वारी सुद्धा कर्नाटकातून पंढरपुरात दाखल झाली. या सगळ्या वारकऱ्यांका अगदी मनोभावे नमन करून आज आषाढी एकादशीचे तुमका शुभेच्छा देऊन मैदानावर जाऊया. 4 ओव्हरची इनिंग असा आणि 4 ओव्हरसाठी सलामीची जोडी. स्ट्रायकर एंडच्या दिशेन वासिक शेख, नॉन स्ट्रायकर एंडवर महेश नानगुडे. बॉलिंग मार्कवर प्रथमेश ठाकरे, जो पहिलोच बॉल आखूड टप्प्याचो एज घेऊन उडालेलो कारंजो. फाईन लेगच्या दिशेन घोषांकित क्षेत्र रिस्ट्रिक्टेड एरिया, मिळालो फक्त 1 रन. लांब वर प्रवास होतो चेंडूचो, पण फक्त 1 रनांवर समाधान. धावसंख्येची झालेली सुरुवात असा 4 ओव्हरची ही मॅच असा. यावेळी सुद्धा कनेक्शन नीट नव्हता, चेंडू बराच काळ हवेत असा. लॉंग ऑफ या दोघांच्या मध्ये शर्यत जिंकली लॉंग ऑनने आणि पहिली महत्वाची विकेट वासिक शेख यांच्याकडे होतो सगळ्यांचं लक्ष. कॅप्टन डिपार्ट्स. पहिलो धक्को श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर टीमला. तो दिवस आषाढी एकादशीचा असा, आणि त्यामुळे आजच्या आषाढी एकादशीचा महत्त्व सुद्धा थोडा तुमच्यापर्यंत सांगणं, तुम्ही तर ऐकणं ही सुद्धा पुण्याची गोष्ट. देवगुरु बृहस्पतींची पत्नी तारा आणि देवगुरूंकडे शिक्षण घेण्यासाठी इलेलो चंद्र यामध्ये झालेली गोष्ट, आणि त्यामुळे चंद्राक मिळालेलो शाप, त्याचा नष्ट झालेला सौंदर्य आणि त्या सौंदर्य परत मिळण्यासाठी त्याला मिळालेलो उशाप होतो
चंद्रभागेमध्ये स्नान करण्याचो. अगदी त्याचप्रमाणे गौतम ऋषींची पत्नी अहिल्या आणि तिच्या शिलभंगाचा झालेला प्रयत्न इंद्राकडसून आणि इंद्राच्या अंगात पडलेली सहस्त्रभगा आणि इंद्राच्या अंगावरची ही सहस्त्रभगा सुद्धा चंद्रभागेत स्नान केल्यानंतरच दूर झाली. तीच चंद्रभागा जी चंद्रभागा भीमा या नावाने ओळखली जाता. भगवान शिवशंकरांच्या घामापासून ती नदी तयार झाली, कारण भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर अंगातून इलेल्या घामापासून बनलेली ती नदी. पण पंढरपूर क्षेत्रात वळसो घेऊन ती शांत होऊन गेली आणि म्हणून तिचं नाव झालं चंद्रभागा. पण मैदानावर शांत रवांचलाचा नाही. विकेट तर गेली पहिल्या एका रनचावर. आता थोडासा आक्रमक रूप धारण करूचा लागतला, कारण अपेक्षा असा खेळाडूंची आणि प्रेक्षकांची, श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वरच्या पाठीराख्यांची मोठ्या बॅटिंगची. वासिक माघारी परतल्यानंतर प्रथमेश अजून एक वेगवान बॉल दिशेपासून भरकटलो. पंचांचो इशारा होईलो. वाईड +1 2 रन या बॉलवरचे. ही छबी बघा. कुणालजी सरंबळकर युवा नेतृत्व, अगदी आबाल वृद्धांक आपलासा वाटणार आहे नेतृत्व. अगदी मुंबईपासून तळ कोकणापर्यंत प्रत्येकाच्या मनात पोचलेला युवा नेतृत्व. कुणालबाईंच्या माध्यमातून तुमका आमंत्रण असा 7 ऑगस्टसाठी पाठ हायस्कूलच्या आलिशान रंगमंचावर संयुक्त दशावतारासाठी. धावसंख्या स्थिरावली 3 आणि संयुक्त दशावतार आणि क्रिकेटमधले पॅकर यांचा सुद्धा एक जवळचा नाता असा. 3 बॉल नंतर 3 पुढे सरसावलो. चेंडूच्या टप्प्यापर्यंत गेलो, कनेक्शन बनवला आणि स्क्वेअर लेगच्या कपडावरसून चेंडू टोळावलो. रोहितच्या बॅटमधून बाहेर पडलो. षटकार. तुझा माझा हिट. खूपच सुंदर पदल आलित्य. एक सुंदर दर्जेदार आकर्षक लाजवाब षटकार. रन झाले 9. 4 बॉल सरले. त्या षटकारानंतर गोलंदाजानं वापसी केली. एक वेगवान बॉल होतो, खेळण्याचा प्रयत्न होतो. अपील तर जोरदार. पॉइंट क्षेत्रामध्ये थोडासा तळा साचलेला. पंढरपुरात सुद्धा असो एक थोडंसं लहानसो जलाशय असा पुष्पावती संगम जे का म्हटलं जाता. ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण गोकुळातून परतले तेव्हा यमुना नदी म्हणाली, हे कृष्णा तू माका सोडून गेल्यानंतर माझा काय होताला, माका घेऊन चल. आणि तीच श्रीकृष्णांबरोबर इलेली यमुना नदी पंढरपुरात पुष्पावतीच्या रूपात. अगदी तसाच एक छोटंसं पाणवठो असा पॉईंटच्या दिशेने त्या चेंडूवर नियंत्रण जोपर्यंत फिल्डर मिळवता तोपर्यंत 2 रन्सांची स्कोरबोर्ड बघा. 1-1 आणि 1. सिंगल नेल्सन फिगर. सुप्रसिद्ध इंग्लिश नेव्हल कमांडर नेल्सनची आठवण करून देणारी धावसंख्या. 1-1-1 आणि त्याच्याकडे सुद्धा 1-1 अवयव होतो. 1 डोळं होतो, 1 हात होतो आणि 1 पाय होतो, कारण बाजूकच तोपगोळ त्याच्या पडलेलो. आणि त्यावरसून प्रचलित झालेली ती नेल्सन फिगर 11. 1 विकेट आणि त्यानंतर मिळालो सिंगल. यंदा जो पाऊस थोडंसं लांबलो आणि त्यामुळे हापूसचो आंबो सुद्धा प्रत्येकाच्या घराघरात अगदी रिझनेबल दरात पोचलो. त्या हापूस आंब्याच्या एका डझनाची आठवण करून देणारी धावसंख्या. पहिल्या ओव्हरची समाप्ती 12 रन्सावर. या ओव्हरमध्ये 12 रन्स पण महत्वाची विकेट आपल्या टीमसाठी मिळवून दिली प्रथमेशने. एकूण 20 संघ या स्पर्धेत सहभागी झाले. त्यापैकी 10 संघ आज खेळतले. या 10 टीम मधली एक टीम आज काढली जाते फायनल मध्ये. आणि आमचा प्रेक्षक वर्ग मैदानावर अगदी सकाळपासून उपस्थित असणारो. पहिले 5 मॅच झाले, त्यानंतर ज्या टीमने सगळ्यात जास्त रन्स जमवले ती कुंकाई, शितलाई, विटावा, अर्जुन, कंधारी, प्रतिष्ठान, बांद्रा या टीमला बाय मिळाली दुसऱ्या फेरीसाठी. पण दुसऱ्या फेरीत जेव्हा मॅच होतले या 4 टीममध्ये, त्यावेळी पुढच्या राऊंडसाठी एका टीमला बाय दिली जातेली. पण ज्या टीमला पहिल्या राऊंडला बाय असा त्या टीमला मात्र बाय नसतली. म्हणजे आता जे 4 टीम खेळतले त्या 4 टीम मधली जी टीम सगळ्यात जास्त धावा जमवतली त्या टीमला बाय मिळतली. आणि ही सगळी नियमावली सकाळच्या सत्रातच जाहीर केलेली असा. क्रिकेटच्या मैदानावर वेगवेगळ्या प्रकारची नियमावली वापरली जाता. मेरिल बोल क्रिकेट बोर्डची नियमावली जी लंडनमधून प्रसिद्ध होता, त्याच्यावर आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातात. डकवर्थ लुईसची नियमावली सामनो टाय झाल्यानंतर किंवा पावसानंतर वापरली जातात. आणि या स्पर्धेसाठी थोडीशी वेगळी नियमावली. बॉलिंग मार्कवर येतो अक्षय. 12 ही धाव संख्या ऍड करा त्याच्यात अजून अर्धो डझन.
आणि चेंडू शोधण्यासाठी एखादं मोटरसायकल वालो पाठवा. धर्मवीर चषक सिक्सर. रन झाले 18. बॉल होतो महेश साठी. पहिल्याच बॉलवर त्याचं खणखणीत सिक्सर. गती परिवर्तन. कनेक्शन तर झाला पण चेंडू रिस्ट्रिक्टेड एरिया. 1 रन फक्त या बॉलवरचो. महेश भगवान शिवशंकरांचा ह्या नाव. आणि भगवान शिवशंकरांनी सुद्धा एकदा पंढरपूरची वारी केलेली. सोबत पार्वती होती, नंदी होतो आणि गणपती बाप्पा सुद्धा होते. पार्वती सीमेच्या बाहेरच थांबली. पद्मावती मंदिर आजही पंढरपुरात असा. नंदी मंदिराच्या बाहेर थांबले. गणपती बाप्पा ओवरीत असत पंढरपूरच्या मंदिरात. आणि देव्हाऱ्यामध्ये भेट झाली भगवान शिवशंकर आणि पांडुरंगाची. ताच नाव सायकरेंवर महेश महाईश्वर. खोलव्या टप्प्याचा चेंडू. ड्राईव्हचं शॉट असा. मिड ऑफच्या दिशेने 1 रन्सची अपेक्षा. एकाच रनसावर समाधान माणूसचा लागा. दुसऱ्याचा प्रयत्न होतो पण हे दुसरं रन घेणं धोकादायक ठरला असता. आणि त्यामुळेच महेशने फक्त 1 रनसावर समाधान मानला. अक्षय येतो आपल्या बॉलिंग मार्कवर. 3 बॉल त्यांनी टाकले. 8 रन्स खर्च केले. रन झाले 20. 4 ओव्हरची मॅच असा. आणि 4 ओव्हरचा विचार केलो तर सोनमताई किमान 50-60 तरी अपेक्षित असत. कारण जेवढे जास्त धावा बनवतला तेवढी तुमका अपेक्षा असा एक बाय मिळवण्याची. आणि ही बाय अशा क्रुशियल ठिकाणी असा जैसून तुमका डायरेक्ट सेमीफायनलचे दरवाजे उघडा शकतात. एसटीच्या गिअर बॉक्सची आठवण करून देणारा बॉल. खटक्यार बॉट. जाग्यार पलटी. विकेट नंबर 2. जमावले 7 रन. धावगती वाढवण्याचा प्रयत्न पण एका बाजून महेश. 8 बॉल मध्ये त्याचे असर 19 रन. ही पार्टनरशिप असा या दोघांमध्ये झालेली. 3 बॉल मध्ये 8 रन. महेशची कामगिरी. पहिल्याच बॉलवर त्याचं सिक्सर होतो. एक मोठी भागीदारी अपेक्षित असा. दुसऱ्या ओव्हरीचे 4 बॉल संपल्यानंतर 20 हे धावफलक. धावगती वाढवणं सुद्धा अपेक्षित कारण 12चो सध्याचो रन रेट पुरेसो नसतलो 4 ओव्हरीच्या मॅचसाठी. फुल टॉस. स्वीप तर केलो पण परत एकदा घोषांकित क्षेत्र. ज्या प्रकारे डीप स्क्वेअर लेग डीप पॉइंटच्या दिशेने रिस्ट्रिक्टेड एरिया. आणि या एरियामध्ये जर तुमका बॉल मारूचो नसा तर तुमचं स्टान्स महत्वाचा असा. ओपन स्टान्स ऐवजी क्लोज स्टान्स घेऊन तुमका खेळायचो लागतलो. ज्याप्रमाणे शिवनारायण चंद्रबॉल केविन पीटरसनचे ओपन स्टान्स ते वगळून तुमका इतर खेळाडूंसारखे स्टान्स घेऊन बॅटिंग करूची पडतली. 21 धावफलक. विघ्नहर्ता गणपती गजाननाचा आवडतो आकडो. 21 for 2. 2 विकेट या 21 रन्सांसाठी 11 बॉल मध्ये. बॉलिंग मार्कवर अक्षय. अजून एक गती परिवर्तन. बायच्या स्वरूपात मिळालो एक सिंगल आणि बॅट कटच्या स्वरूपात मिळालो एक सिंगल. एकेरी धाव्यानिशी 2 षटकांची सांगता आणि परत एकदा नेल्सन फिगर स्कोरबोर्डवर. दुरियेचो डबल गेम. 22 धावा 2 विकेट. ही छबी बघा स्क्रीनवर. युवा नेतृत्व अगदी कमी वयात ज्या नावान खूप प्रभावित केला. समाजकारण राजकारण अशा दोन्ही आघाड्यांवर या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतं या उदात्त भावनेतून अनेक सामाजिक कार्य ज्यांची चालू असतं ते आदरणीय विभाग प्रमुख कुणालजी सरंबळकर. या स्पर्धेच्या निमित्तान या परिसरातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार केलो गेलो. 10वी 12वीत त्या विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली. त्यांच्यासाठी खूप सुंदर भेटवस्तू सुद्धा कुणालजीच्या माध्यमातून. खेळ संपलो 2 ओव्हरींचो. 11ची सरासरी. रन झाले 22. गमावले 2 विकेट. लास्ट विकेट होती रोहित खरातची आणि यावेळी बॉलिंग मार्कवर
वीरू बाबरे यापूर्वीच्या मॅच मध्ये सामनाविरुद्ध पुरस्कार 4 विकेटसाठी ज्याने मिळवला तो वीरू, आणि वीरूचा स्वागत केला गेला. आखो टप्प्याच्या चेंडूवर चेंडू केलं हुक आणि ज्याच्यावर सिक्सर केलं बुक. धर्मवीर चषक 6. आतापर्यंत 2 सिक्सर्स महेशच्या बॅटमधून आणि त्यानंतर ह्यो चाबूक शॉट पुल तर केलो, पण डीप स्क्वेअर लेगवर खूप सुंदर क्षेत्ररक्षण. ज्या वेगात फिल्डर बॉलवर इलो त्याच अचूकतेने त्यांनी चेंडू टाकलो वीरूच्या हाती. या बॉलवरचं सिंगल 29 धावफलक. 29 for 2, 2.2 इतक्या चेंडूंचो आणि षटकांचो खेळ समाप्त. अजून एक शॉर्ट पिच डीप मिड विकेटवर प्रोटेक्शन असा या पुलच्या शॉटसाठी. एक सिंगल धावसंख्या 30 वर पोहोचलेली. षटकात आक्रमक सुरुवात केली महेशने. पहिल्याच बॉलवर लगावलेलं सिक्सर, जो बॉल होता 115 किलोमीटर पर आवरचो, आणि त्यानंतर थोडंसं वेग वाढवलं गोलंदाजान. 118 117 चो वेग सध्या वीरू. बॅटर पासून खूप लांब चेंडू ठेवण्याचा प्रयत्न इलो अंगलट. पंचांचो इशारो वाईड बॉल आयतो मिळालो 1 रन. पुढच्या मॅचसाठी सुनीता स्मृती ठाणे आणि रायगड ग्रामीण कृष्णा 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असा. टॉससाठी दोन्ही कॅप्टन. मैदानावरच्या पंचांचो डिसिजन वाईड बॉल. ज्या वाईड बॉलसाठी रिव्ह्यू घेतलो गेलो फिल्डिंग टीम कडसून, आणि बघूया तिसऱ्या पंचांचो डिसिजन. आमचे सगळे ऑफिशियल्स अरुण अंबावकर, नासिर शेख, रमाकांत पवार. या क्षणी मैदानावर महेश नानगुडे 5 बॉलमध्ये त्यांनी बनवले 15 रन. दुसऱ्या बाजून सौरभ बिराजदार 3 बॉलमध्ये त्याचे 3 रन. व्हाईट बॉल साठी घेतलेलो रिव्ह्यू, आणि बघूया डिसिजन पेंडिंग या व्हाईट बॉल साठी. धर्मवीर चषकाचा हे थरार 7व्या पर्वामध्ये. वाईट बॉल, तो वाईट बॉल होतो तसंच रवलो. नुकसान झाला मात्र एका रिव्ह्यूचा. एक रिव्ह्यू गमावलो गेलो. या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च तब्बल 9 रन्सांचो 3 बॉलमध्ये. अजून एक उडालेलो कारंजो. फुटलेली पाईपलाईन कव्वा उडाया. फिल्डर 2 चेंडूच्या खाली आणि सुटलो झेल. 2 फिल्डर या चेंडूच्या खाली होते. तू घेऊ काय मी घेऊ, आणि दोघांच्या नादात चेंडू सुटलेलो. तुका नाय माका नाय घाल कुत्र्याक याची सुद्धा आठवण येतली. या बॉलवर पळून पूर्ण केलेले 2 रन, आणि रन झाले ते 33 ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची बोलीभाषा. या बोलीभाषेतले काही परवलेचे म्हणी, काही शब्द जे मैदानावरच्या खेळाडूंका कोणाकच उद्देशून नसतात, हे उद्देशून असतात मैदानावरच्या परिस्थितीत. अजून एक आखो टप्प्याचा बॉल यावेळी बॅटरच्या कपडावरसून विकेट किपर पर्यंत समाप्त झालो. वाईट बॉल डिसिजन निलो पंचांकडसून. 1 फॉर ओव्हर सुद्धा सांगितली गेली. पहिल्यांदा पंत थोडेसे स्थिर उभे होते, त्यावेळी बॅटर नाराज. वाईट दिल्यानंतर आता विकेट किपर महाविष्णूंच्या आणि विठ्ठलाच्या रूपात कमरेवर हात घेऊन 34 या धावसंख्येवर पाठ वरवळ. पावण्याचा पाणी 5 टाक. डायरेक्ट चंद्रार. धर्मवीर चषक षटकार. स्क्वेअर लेगच्या दिशेने प्रेक्षकांना विनंती. हा येस, अजून पडदा वर घ्या जरा. पडदा आहे त्या पोझिशन मध्ये घ्या, जरा थोडा वर घ्या तिकडून. महेश नानगुडे भगवान शिवशंकरांचा ह्या नाव आणि मैदानावर तांडव करताना आपल्या बॅटचं हलके चुंबन घेऊन महेश परत सज्ज, ज्यांनी 7 बॉल मध्ये 3 सिक्सर आतापर्यंत लावले.
चौथ्याचा प्रयत्न असा मिडॉनच्या रिचेन पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार लंगॉन आणि मिडॉनला बीट करत चेंडू सीमा पार दोघे बसले रांदीत आणि ढोरा पोचली पांदीत धर्मवीर चषक चौकार. साठी शेवटचं इनिंग ब्रेक. भगवान शिवशंकर आणि विठ्ठलाची जेव्हा गाभाऱ्यामध्ये भेट झाली तेव्हा भगवान शिवशंकरांनी पांडुरंगाचा दर्शन घेतलं आणि त्यानंतर पांडुरंगान भगवान शिवशंकरांका आपल्या मस्तकी धारण केला आणि त्यामुळेच विठ्ठलाच्या डोक्यावर दिसणारो उभट टोप असा मुकुट असा तर दुसरा तिसरा काय नाही असा तर ती भगवान शिवशंकरांची शिवपिंडी असा. कधीतरी पंढरपुरात गेलात तर हे सगळे गोष्टी जवळून बघा. वारी ही फक्त सांगण्याची किंवा ऐकण्याची गोष्ट नाही असा, वारी ही अनुभवण्याची गोष्ट असा. आणि म्हणाना संत महात्म्यांनी सांगून ठेवला जन्मासी येऊनी पहावी पंढरी. पण मैदानावर बघूया आज या क्रिकेटच्या पंढरीवर कोण अधिराज्य गाजवता. शेवटच्या 6 बॉलसाठी महेश साठी स्ट्राइक आणि त्यासाठी सौरभने आपली विकेट केली सॅक्रिफाईस. 44 for 3. गेलो आज आषाढी एकादशी जे का देवशयनी एकादशी सुद्धा म्हटली जाता, कारण आज या आषाढी एकादशी नंतर भगवान महाविष्णू 4 महिन्यांसाठी चातुर्मासासाठी विश्रांतीसाठी जातले, निद्रेसाठी जातले आणि त्याची सुरुवात होतली उद्यापासून. या चातुर्मासाची सुरुवात आजच्या आषाढी एकादशीसाठी आणि उद्यापासून होणाऱ्या चातुर्मासाच्या सुरुवातीसाठी सुद्धा या धर्मवीर चषकात तुमका मनपूर्वक शुभेच्छा असत. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेला पंढरपूर आणि पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या राजांची होणारी आक्रमणं आणि त्यामुळेच पंढरपूर कधी महाराष्ट्रात असायचा कधी कर्नाटकात असायचा आणि त्यामुळेच या पंढरपूरच्या विठोबा कानडाऊ विठोबा सुद्धा म्हटलं जातं. करकटेवरी ठेवून उभा असलेलो युगे 28 पुंडलिकाच्या इच्छेखातर उभा असलेलो पांडुरंग आणि त्या पांडुरंगाची कृपा सदैव तुमच्यावर सगळ्यांवर रवांदे. रन झाले 44. इनिंगचे शेवटचे 5 बॉल बाकी. लोअर फुल टॉस फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होतो. मिडॉपच्या रिचेन चेंडूचा प्रवास 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न स्ट्रायकर यांच्या रिचेन वायू वेगान प्रवास पूर्ण केलो. या बॉलवरचे मिळालेले 2 रन. महेशला मिळालेली स्ट्राईक. धावसंख्येत बदल झालो. 46 धावफलक. 4 बॉल इनिंगचे बाकी. 9 बॉलमध्ये महेशने केले 29 रन आणि महेशकडून अजूनही काही मोठ्या फटक्यांची अपेक्षा उरलेल्या 4 बॉलमध्ये. तिसऱ्या पंचांचा इलो निर्णय. फ्रंटफूट नो बॉल साठी तिसऱ्या पंचांकडे पडताळणी केली जातली. बॉलिंग मार्क पर राहुल. फुटबॉलचा हे नो बॉल होतो का तपासण्यासाठी जाऊया वॉर रूम मध्ये. नो बॉल आणि त्यानंतर प्रत्येक बॅटरचो येणारो आवडीचो इशारो लायसन्स टू किल. बाबा गेलो पंढरपुरा इलो तरी वडे आणि नाही इलो तरी वडे या मालवणी म्हणीची आठवण करून देणारो बॉल.
महेशकडे संधी या फ्री हिटवर मोठो प्रहार करण्याची. 47 या धावसंख्येवर खोदून काढलो. मिडॉनच्या रिशन फिल्डरने झेल टिपलं पण फ्री हिटवर बाद होण्याची संधी नव्हती. दुसऱ्यासाठी प्रयत्न केलो, ओव्हरथ्रो झालो. तिसऱ्यासाठी महेशने स्ट्राईक चेंज केली. प्रयत्न असतो का चौथ्याचो, पण फक्त 3 रन या बॉलवर. महेश परत एकदा नॉन स्ट्रायकर एंडवर. त्यांनी बनवले 10 बॉलमध्ये 32 रन आणि सांघिक अर्धशतक फलकावर. 50 धावा. श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर संघ. महाबळेश्वर संघाचा सुद्धा कौतुक असा, महाराष्ट्राचा हिल स्टेशन म्हणून संपूर्ण जगभरात ज्या क्षेत्राची ख्यातिकीर्ती, हिल स्टेशन बरोबरच एक पवित्र श्रद्धास्थान सुद्धा. त्या महाबळेश्वर टीमची पहिल्या इनिंगची ही बॅटिंग. बॅकफुट पंच, कव्हरच्या दिशेन नशिबाची मिळाली साथ. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूच्या मागे होतो, पण कॅरम बोर्डवरच्या रिबॉन्डची आठवण करत देत चेंडू इलो थेट बॉलर पर्यंत. बॉलवर सिंगल. रन झाले 51. महेश स्ट्रायकर एंडवर. या इनिंगचे शेवटचे 3 बॉल. 51 ह्यो धाव फलक. मुक्री लाईन जका म्हटली जाता, लगोरी लाईन जका म्हटली जाता. 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आणि नॉन स्ट्रायकर यांच्या रिचेन. महेशला कल्पना होती स्ट्राईक सोडणं धोकादायक असा, आणि त्यामुळे फक्त 1 रनवर समाधान महेशने मानला. स्ट्राईक केली शुभमकडे. क्षमता असा शुभम मध्ये सुद्धा, आणि यावेळी शुभमकडे अजून खैचोच पर्याय नाही असा. करो या मरो. ज्याप्रमाणे बाजी प्रभूंनी खिंड लढवली, करो या मरो. छत्रपती शिवाजी महाराज गडावर सही सलामत पोचेपर्यंत आणि तोफांचा आवाज येईपर्यंत लढवलेली ती खिंड जवळपास 3 प्रहरांची. आणि ती खिंड लढवताना शुभम स्ट्रायकर एंडवर. आउटर एज, एक सिंगल. घोषांकित क्षेत्र. रन झाले 53. आणि इनिंगची भैरवी घालणारा शेवटचा बॉल. कोकणातला भजन असो, डबल बारी असो, दशावतार असो, या सगळ्याचा शेवटचा गाणं असा भैरव रागातला, ज्या भैरवीन सांगता होता या सगळ्या सांगीतिक प्रकारांची. आणि या इनिंगची भैरवी घालणारा शेवटचा बॉल. या कोकणच्या लोककलेंका वेगवेगळी व्यासपीठा निर्माण करून देणारे आदरणीय कुणालजी तुमका स्क्रीनवर दिसतले. इनिंगचा शेवटचा बॉल. रन झाले 53. शुभम. खोलवर टप्प्याचा बॉल शुभमसाठी. सटीक यॉर्कर. या बॉलवर मिळालो सिंगल. आणि एका रनसानिशी इनिंगची सांगता झाली. आजच्या दिवसातली ही 6वी मॅच. NP स्पोर्ट परिपॅकर संघ टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय. श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर संघ पहिली बॅटिंग करताना धावा जमवले 54. विजयासाठी 55चं टार्गेट. जाऊया पुढच्या मॅच. हॅलो. विनंती असणार आहे, सन्माननीय आशिष चव्हाण साहेब एक दिग्गज खेळाडू म्हणून एक कालखंड त्यांनी गाजवलाय, आणि अविनाशजी घोणे साहेब, आशिष चव्हाण साहेब आणि अविनाशजी घोणे साहेब यांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. महत्त्वाचा सामना आहे आणि या मॅचचा टॉस करण्यासाठी आपण दोघांनी यायचं आहे. टॉस केला जातोय. आपल्या बरोबरने आशिष चव्हाण साहेब आणि अविनाश घोणे साहेब आहेत. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते रायगड ग्रामीण कृष्णा 11 कल्लीबाई यांची टीम आहे, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते दीपक सिंग साहेबांची टीम आहे सुनीता स्मृती यांच्यामधील मॅच होईल. 4 ओव्हरची मॅच असेल आणि केला जातोय आता टॉस. टेल कॉल केलाय आणि हेड्स आलेला आहे. धन्यवाद. दोन्ही मान्यवरांचा मी मनापासून आभारी असू, आणि थोडीशी चर्चा आपण या दोन्ही खेळाडूंची करणार आहोत. सुनीता स्मृती, टॉस जिंकलाय प्रितेश, निर्णय काय असेल आणि पहिल्या मॅचमधील जो परफॉर्मन्स झालाय टीमचा त्याविषयी समाधानी आहात का, काय म्हणाल? हां नक्कीच, पण आता अजून आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू, कारण सगळं जिंकणं इम्पॉर्टंट आहे. सगळे एफर्ट करता आम्ही जिंकणार नक्की, आम्ही फिल्डिंग करणार. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. अंगद, आपल्या टीमचा परफॉर्मन्स पहिल्या मॅचच्या परफॉर्मन्सविषयी काय म्हणाल, आणि आता या मॅचमध्ये काय रणनीतीने उतराल? नक्की सर्व प्लेयरनी चांगला एफर्ट दिला आणि आम्ही पहिला सामना जिंकलो.
आता प्रथम फलंदाजी करायची आहे तर चांगला स्कोअर करण्याचा प्रयत्न करू आणि टुर्नामेंटमध्ये चांगला खेळ करून आम्ही आमच्या टीमला जो एक कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी कमी पडतोय तो चांगला कॉन्फिडन्स लेवल मिळवण्याचा प्रयत्न करू. दोन्ही टीमला असतील खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकून सुनीता स्फूर्तीने घेतली फिल्डिंग आणि रायगड ग्रामीण कृष्णा 11ला आमंत्रित केलंय बॅटिंगसाठी. चालू सामना तोही रंगतदार होणार आहे. 4 ओव्हरची मॅच असेल परंतु रंगतदार मॅच आताही पाहायला मिळणार आहे. धर्मवीर चषक कुणालबाई सरमळकर यांची मानाची स्पर्धा आणि आता या मॅचमध्ये काय होणार दुसऱ्या डावामध्ये ऐकण्यासाठी जाऊयात हरीश पंड्या सरांकडे. धन्यवाद चंद्रकांत जी. गुड आफ्टरनून फ्रेंड्स, आप सभी का हार्दिक स्वागत. श्री कालेश्वर 11 महाबलेश्वर का स्कोर कार्ड 54 फॉर 3. वासिक 2 बॉल 1, महेश नानगुड़े 11 बॉल 32 नॉट आउट. लाजवाब पारी रोहित 5 बॉल 7, सौरभ 4 बॉल 3 और शुभम 3 बॉल 3. प्रथमेश ठाकरे 1 ओवर 10 रन 1 विकेट. अक्षय 1 ओवर 10 रन 1 विकेट. वीरू बाबरे इस मैच में सबसे खर्चील 1 ओवर 22 रन कोई विकेट नहीं. और राहुल 1 ओवर 9 रन और कोई विकेट नहीं. फॉलो विकेट्स पहला 1 पर, दूसरा 20 पर, तीसरा 44 पर. 8 एक्स्ट्रा 4 ओवर में 8 एक्स्ट्रा, ये बात हजम नहीं हुई जिसमें 1 नो बॉल और 4 वाइड, 3 लेग बाय. लेकिन ये क्रिकेट है. वीरू बाबरे पिछले मैच में 4 विकेट लिए, ये मैच में विकेट नहीं मिला. यही रबर बॉल क्रिकेट की विशेषता है. यहाँ किसी की मोनोपोली नहीं है. कोई भी जीत सकता है, कोई भी हार सकता है. ये खेल में इस तरह का रिस्क स्वाभाविक आहे. एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स 24 चेंडूमध्ये 55 धावांची गरज आहे. दोनों ओपनिंग बैटर ग्राउंड में आ चुके हैं. बहुत खूबसूरत बैंड्रा वर्ली सीलिंग का दृश्य दिखाया है बैकग्राउंड में. ऐसा लग रहा है मान लो चैनल 9 पे हम टेलीकास्ट देख रहे हैं. कैरी पैकर ने 1985 के वर्ल्ड सीरीज जो हुई जिसको मिनी वर्ल्ड कप कहा गया, उसमें इसी तरह के पिक्चर्स, पोस्ट कार्ड फ्रॉम ऑस्ट्रेलिया और फिर पर्थ हो, मेलबोर्न हो, उसकी तस्वीरें. कैरी पैकर आज क्रिकेट के कोई भी नाम को आप भूल सकते हैं लेकिन पैकर ये नाम कोई नहीं भूलेगा. वर्ल्ड सीरीज क्रिकेट की जिसने शुरुआत की. तो 2 ओपनिंग बैटर आ चुके हैं. प्रथमेश ठाकरे एंड सुमित ढेगले. पहला ओवर करेंगे शुभम. 24 बॉल में 55 रन. ये वो मैच है जो सुमित ढेगले जीतना चाहेंगे और स्कोर बनाकर जीतना चाहेंगे. और दूसरी ओर प्रथमेश ठाकरे एवरग्रीन. आज 2023 के 10PL के प्लेयर ऑफ द टूर्नामेंट अवार्ड लेने के बाद नवी मुंबई प्रीमियर लीग कही है, थाने डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, हर टूर्नामेंट में खेल निखरता गया. और प्रथमेश ठाकरे ने पिछले 3 साल में एक अपने आप को ब्रांड बना दिया. फिजिकली फिट, मेंटली स्ट्रांग, एबिलिटी टू लीड, बहुत सारी क्वालिटियां ये खिलाड़ी में हैं. एक और चीज जो यहां पर हम देखेंगे, श्री कालेश्वर 11 महाबलेश्वर एक बहुत अच्छी फील्डिंग साइड है. ऋषि जोरी स्वयं एफर्ट ऐसा डालते हैं. आज से कुछ साल पहले घोड़बंदर धमाका बिग बैश में जो उन्होंने स्लिप तक जाकर कैच लिया, अनफॉरगेटेबल कैच. इस वक्त वाइड बॉल +1 स्कोर 2. पहली पारी में 8 एक्स्ट्रा थे, इस पारी में 8 से कम एक्स्ट्रा देने होंगे. महेश नानगुड़े शॉर्ट मिड विकेट पर खड़े हैं. 11 बॉल जबरदस्त पारी उनकी भी रही आज. बॉल के बाउंस को अच्छा सा पढ़ लिया था. एक अच्छा बैटर वही होता है जो बॉल के बाउंस के ऊपर आकर खेले. और ऋषि जोरी ने गेंद को स्टॉप किया. कमिटमेंट देके ऋषि की. बल्लेबाज की नहीं चलने देते सीना जोरी जब स्टंप के पीछे खड़ा हो ऋषि जोरी. बल्लेबाज नहीं रन की कर सकते चोरी जब विकेट के पीछे खड़ा हो ऋषि जोरी. स्कोर 3 विदाउट लॉस. इस बार पुल किया है लेकिन बराबर से टाइमिंग नहीं कर पाया. सुमित को पता है जब बॉल बल्ले से कनेक्ट होती है तो बैटर को समझ में आ जाता है मैंने इसको सही कनेक्ट किया है अथवा नहीं. लेकिन यस, 1 रन जरूर है. डॉट बॉल खेल नहीं सकते एनपी स्पोर्ट्स परी पैकर्स.
नितिन वारे, प्रवीण वारे, प्रसाद खोत, बहुत ज़बरदस्त टीम है एनपी स्पोर्ट्स परी पैकर्स। एनपी स्पोर्ट्स द्वारा हर साल नवंबर महीने में मीरा भाईंदर बिग बैश का आयोजन किया जाता है। पिछली बार तो मीरा भाईंदर बस निगम की बसों के ऊपर इसकी मार्केटिंग की गई थी। नितिन वारे बिलीव्स इन क्वालिटी। स्कोर 3, फुल टॉस बॉल आप कर नहीं सकते, बड़ी आसानी से उसे धकेला है आउटफील्ड में। अच्छी बात है कि कोई चौका नहीं मिलेगा, 1 रन। चार ओवर के 4 6 अपेक्षित है। पहली पारी में 4 ओवर में 4 6 लगे, 1 चौका लगा। दूसरी पारी में बिल्कुल उसी की कार्बन कॉपी, प्रोटोटाइप जिसको कहा जाता है, ये कर दिया तो 55 बन सकते हैं। 21 गेंदों में 50 रन चाहिए। 21 balls and 50 to win। ग्राउंड स्ट्रोक और ये ऑन ड्राइव पर 1 और 2 में कन्वर्ट कर देंगे। बहुत अच्छा सूझबूझ भरा प्रदर्शन। Seven without any wickets, 48 to win. 20 balls, 48 to win. What a stroke. एक्सप्रेस बॉल वाइड दी जाएगी। यहां पर शुभम कंट्रोल करना चाह रहे हो। सुमित ढेकले एक ऐसा शेर है, इसके मुंह अगर खून लग गया तो फिर वो छोड़ता नहीं है। किंग नेवर फेल्स, ये उनका अपने लिए एक टैगलाइन है और किंग को आज खेलना होगा, टीम के लिए खेलना होगा, एनपी स्पोर्ट्स के लिए, उसके हजारों चाहने वालों के लिए। स्कोर 15, 15 without any wickets, 40 to win of remaining 19 balls. इस बार ड्राइव तो कर दिया, 1 से ज़्यादा मिलना संभव नहीं होगा। फील्डिंग क्योंकि बहुत अच्छी रही है। बारिश के क्रिकेट में फील्डिंग भी एक इम्पॉर्टेंट फैक्टर रहता है। और 1 ओवर के बाद स्कोर है 16, यानी कि अब 18 गेंदों में 39 रन चाहिए। हॅलो, या ठिकाणी धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी आणि या विभागाचे विभाग प्रमुख आणि या स्पर्धेचे आयोजक यांच्या विनंतीला मान देऊन आणि या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी कोकण नगर गोविंदा पथक, ज्यांनी विश्वविक्रम केला होता, पहिला विश्वविक्रम केला होता 10 थराचा, त्या गोविंदा पथकाचे प्रशिक्षक विकी कोचरेकर सर क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेत। सर, तुमचा शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत असेल या धर्मवीर चषकामध्ये। 18 चेंडू 39 धावा, 18 balls 39 to win। मैच बहुत इंटरेस्टिंग स्टेज पर। बॉलिंग के स्पीड को देखें तो 119 के स्पीड से शुरू की, फिर 122, फिर 107, फिर वापस 122, फिर वापस 108, 123 और 120। शुभम ने बहुत ज़्यादा गति परिवर्तन नहीं किया और इसका फायदा बैटिंग करने वाली टीम को मिला। गति परिवर्तन इंपॉर्टेंट है, लेकिन उसके साथ दिशा परिवर्तन ना हो, ये ध्यान रखना बहुत ज़रूरी है। कई बार क्या हो जाता है कि गति परिवर्तन करने के उधेड़ बुन में दिशा परिवर्तन हो जाता है और वो टीम के लिए महंगा पड़ता है, बॉलर के लिए खर्चीला साबित होता है। नया ओवर लेकर आ रहे समीर जगताप। पीएसपीएल में बहुत जबरदस्त प्रदर्शन इनका भी रहा और सुमित का इस बार स्ट्रोक अच्छा है, लेकिन वहां पर बैकअप है, ये अच्छी बात है। वाइडिशमेंट विकेट पर महेश नानगुड़े के ऊपर से बॉल गई थी, लेकिन पीछे उसे रोका गया है। स्कोर 17 विदाउट एनी विकेट्स।
17 बॉल 38 रन सुमित डेगले, 5 बॉल 11, प्रथमेश ठाकरे 2 बॉल 2, पार्टनरशिप 7 बॉल 17। फील्डिंग में लगातार तब्दीली, बाई दाई जोड़ी बल्लेबाजी कर रही है, इसलिए गेंदबाजी की शैली में, क्षेत्ररक्षण में, क्षेत्र व्यूह में बहुत सारी यहां पर छटाएं देखने को मिल रही है। अक्रॉस द लाइन खेलने गए, पगबाधा की अपील थी लेकिन वहां अंपायर ने लेग बाय दिया है। रन्स आते रहना बहुत ज़रूरी है, डॉट बॉल खेल नहीं सकते हैं। स्कोर रन्स, अच्छी बॉल पर 1, खराब बॉल पर 4, 6 जो मिले ले लो। ये वो गेंद थी जो 108.20 के स्पीड से की गई थी, पहली बॉल 103 के स्पीड में। और यहाँ पर आप देख सकते हैं हमारे पुलिस बंधु, इनको भी दिखाया जा रहा है एम्बुलेंस के बाजू में, फुल टाइम एम्बुलेंस, कोई इमरजेंसी से परेशान ना हो इसके लिए। एक्सेलेंट अरेंजमेंट धर्मवीर कप की। सुमित ने मिस टाइम तो कर दिया लेकिन वहां पर कैच करेगा कौन, ये लाख रुपए का सवाल था। 1 रन जरूर पूरा किया। इस ओवर में अब तक कोई बड़ा स्ट्रोक आया नहीं है। चौके छक्के के ऊपर जब ब्रेक लग जाती है तो रन बनना मुश्किल हो जाता है, बल्लेबाज तिल मिला उठते हैं। स्कोर 16 balls and 37 to win। रिक्वायर्ड रन रेट अभी भी काफी ऊपर है, 13.88। और यहां पर ठाकरे को लौटना होगा, कॉन्फिडेंट नहीं नजर आ रहे थे। और कैप्टन का आउट होना ये थोड़ा सा इस वक्त चिंता का विषय है टीम एनपी स्पोर्ट्स परी पैकर्स के लिए। समीर जगताप की ये गेंद और वहां पर आउट घोषित किया गया है। कॉट इन फ्रंट ऑफ द स्टंप्स, प्लम एलबीडब्ल्यू, लॉ नंबर 36, जिसके कई बारीक पॉइंट है। पहली चीज बॉल लीगल है या नहीं, दूसरी पिचिंग कहाँ थी, इंपैक्ट कहाँ था, तीसरा बल्लेबाज ने शॉट ऑफर किया था या नहीं, चौथा बॉल स्टंप पर जा रही थी अथवा नहीं। ये सारे चेक बॉक्स यस 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 जब हो जाते हैं तो अंपायर आउट देते हैं। नाइनटीन फॉर 1 और नया बैटर है राकेश प्रभु। बहुत जबरदस्त शुरुआत इनकी रही थी बारिश के सीजन की। और राकेश प्रभु आ चुका है। एक अच्छी बात यह भी देखने को मिल रही है कि कैप्टन ने लेफ्टी बैटर को भेजा है। 2 लेफ्टी इस वक्त पिच के ऊपर खड़े हैं क्योंकि लेफ्टी बैटर के लिए शायद रन बनाना थोड़ा ठीक रहेगा। यू लेफ्टी, आई एम लेफ्टी, लेट्स स्कोर हेफ्टी। 19 for 1, रिकॉर्ड रन रेट 15.43। राकेश प्रभु और ये राकेश प्रभु का शॉट है भाई, हॉट शॉट, और ये अफलातून सिक्सर। विकेट गिरा है। जब मैं जाऊंगा पहला बॉल अगर फुल टॉस है, मेरा काम है उसको मैदान के बाहर भेजना, और वही काम उन्होंने किया। 19 for 1, अब 14 गेंदों में 36 की जरूरत।
2 ओवर 25 रन 1 विकेट। और अब यहाँ पर 30 रन चाहिए कुल मिलाकर 12 गेंदों में। समीर जगताप का ये अच्छा ओवर यहाँ पर और ये व्यू दिखाया जा रहा है, ड्रोन व्यू। पार्ल्यामधील प्रसिद्ध असं पार्लेश्वर गोविंदा पथक आणि पार्लेश्वर ढोल ताशा पथक याचे सर्व बेलकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले। आपलं शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत असेल या धर्मवीर चषकामध्ये। 11 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे। पार्लेश्वर मंडळाचं खरं मानलं पाहिजे, कारण कुणाल भाईंच्या इंस्टाग्राम पेजवर सुद्धा त्याचा उल्लेख आहे आणि त्याचा कार्यक्रमामध्ये कुणाल भाई आणि परिवार दरवर्षी उपस्थित असतात। नवीन षटकातला पहिला अजून एक चेंडू आणि 1 धाव। ध्रुव शर्मा 107.10 हा चेंडू, 10 चेंडू 28 धावा। अजून एक चांगला चेंडू ध्रुव शर्मा। ध्रुव करतोय स्वतःला प्रूव्ह। जेव्हा इतर खेळाडू करतायत स्वतःला इम्प्रूव्ह, तेव्हा ध्रुव आलाय ग्रूव मध्ये आणि ध्रुव स्वतःला प्रूव्ह करतोय। 25 धावा 1 गडी बाद, 27 1 गडी बाद क्षमस्व। आणि यावेळेला राकेश प्रभूने मारलेला हा फटका बघतच राहिले आणि हा उत्तुंग षटकार। आठ चेंडू 22 धावा। आंधी बनकर आया हूं, मेरा हौसला भी अय्याश है, ना तो कारवां की तलाश है, ना हम सफर की तलाश है। एनपी स्पोर्ट्स परिपैकर्स को 8 गेंदों में 22 की तलाश है। धुरंधर बल्लेबाजी करनी होगी और इसको कहते हैं धुरंधर। को आगे क्यों भेजा गया है अब समझ में आ गया। 7 गेंदों में 16 रन चाहिए, एक और 6 मारना पड़ेगा। 7 बॉल में यही बॉल पे मारना जरूरी नहीं है, क्या वो मार पाएंगे। इस वक्त मैच को गर्म कर दिया है। पहले 3 गेंदों पर ध्रुव का बोलबाला, लेकिन उसके बाद अब बोलबाला लगातार 2 गेंदों पे 2 6 राकेश प्रभु द्वारा। 39 फॉर 1, 39 1 गडी बाद। 7 चेंडू 16 धावांची गरज। 6 चेंडू 19 वर खेळतोय राकेश प्रभू। एका कार्यालयामध्ये मी वाचलं होतं, व्हेन नथिंग गोज राईट गो लेफ्ट। आणि आज डावखुरा फलंदाज राकेश प्रभू आपला दर्जा दाखवत आहे। ईश्वर दत्त टायमिंग। सात चेंडू 16 धावा।
हा चेंडू खूप महत्त्वाचा असणार आहे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून आणि यावर जर गडी आली किंवा मोठा फटका आला सामन्याला कलाटणी मिळू शकते. आणि राकेश प्रभूने चोपून काढला. लागोपाठ 3 षटकार मारणारा राकेश प्रभू. दोन्ही टीमनी रेडी राहायचं आहे, परंतु राकेश प्रभूला मानलं पाहिजे. ज्या पद्धतीने तो बरसलाय आज, पाऊस जरी बरसला नसला तरी आज राकेश प्रभू ज्याप्रमाणे धावांची पर्जन्यवृष्टी करतोय, सौंदर्याने ओठांबलेली डावखुरी फलंदाजी आणि एकच फटका ऑनच्या दिशेने दाखवून देतोय. परंतु अजून सामना संपलेला नाहीये. कुठे ना कुठे आता 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे आणि प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे. ते म्हणजे श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वरला 7 चेंडू 25 राकेश प्रभू, 7 चेंडू 13 सुमित ढेकळे. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज वीरेन नायनीत. मागील सामन्याचा सामनावीर 15-16 वर्षाचा कोवळा पोरगा आणि त्याच्या समोर अनुभवाची शिदोरी. पहिला चेंडू आणि फक्त 1 धाव. मात्र दुसरी साठी सरसावलं. यस, त्याचा व्हेरी गुड रनिंग भेटून द विकेट. तिसरी सुद्धा घेतील असं वाटलं होतं, परंतु 2 धावा आणि हेच वैशिष्ट्य आहे. आज मला आठवण होते भरत वाघेला चुवा यांची. चुवा असा धावायचा, मंदार बरोबर चुवा आणि समोरचा संघ विचारायचा क्या हुआ. 1:47. आता चेंडू शिल्लक आहेत 5, धावा हवेत 8. धावा कंपल्सरी चेस असल्या कारणाने पूर्ण करावेच लागतील. 5 चेंडू 8 धावा. सुमित ढेकळे उभा आहे तिथे. वाईड बॉल. 5 चेंडू 7 धावा. 6 धावा. यस, +1 आहे म्हणजे आता फक्त एकच फटका मारायचा आहे. 5 षटकार मारलेत. पहिल्या डावात 4 षटकार, दुसऱ्या डावात 5 षटकार. इथे ॲडव्हान्टेज NP स्पोर्ट्स परी पॅकर्स. वीरेन नायनीत युवा उदयोन्मुख गोलंदाज. वाईड बॉल. लेग ब्रेक गोलंदाजांसाठी हा एक त्रास असू शकतो. आपण पाहिले अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा शेन वॉन, अब्दुल कादिर किंवा टेनिस क्रिकेटमध्ये नाझिम गुल्ली म्हणा, जेव्हा लयमध्ये येणार तेव्हा तो तुम्हाला सोडणार नाही. ढेकळे 1 धाव घेतोय. त्याला माहित आहे की राकेश प्रभूला सूर गवसलाय आणि आता विजेच्या उंबरठ्यावर ते पोहोचलेत. धावसंख्या झाली आहे 52. आता धावा हवेत त्या 3 आणि राकेश प्रभू तिथे उभा आहे. आघाडीला येऊन गोलंदाजीचे वाभाडे काढले त्याने आज. अजून 1 धाव म्हणजे आता धावसंख्या 53. 2 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत ते फक्त 3. NP स्पोर्ट्स परी पॅकर्स परी कथा लिहितील का आज. अजून 1 धाव म्हणजे आता जिंकण्यासाठी फक्त एकच धाव हवी आहे. लेग बाय. पहिला डाव संपला तेव्हा भरपूर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, परंतु जसे कथा असतात, साहस कथा. या ठिकाणी शिवसेनेच्या उपनेत्या
कलाताई शिंदे धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी आणि खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले आहेत, त्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत आहे या धर्मवीर चषकात. एक मोठा फटका आणि हा 6वा षटकार होता या डावातला. राकेश प्रभू जबरदस्त खेळी. क्रिकेट काय ते दाखवून दिलंय त्यांनी. जसे कथा असतात, साहस्य कथा, नवलकथा, पटकथा, रहस्य कथा, पाक ची परिकथा तुम्ही आज अनुभवली. अभिनंदन पुढची फेरी गाठल्याबद्दल. आणि जबरदस्त फलंदाजी राकेश प्रभू. 9 चेंडू 32 नाबाद. महेश नानगुडे 11 चेंडू 32 नाबाद. इट इज नॉट द रन्स, इट इज द मॅच विनिंग रन्स दॅट काउंट. सुमित टेकडे 10 चेंडू 16 धावा नाबाद. आणि ही भागीदारी त्या सामनावीरसाठी जाऊया. जिंकल्या संघाचा सामनावीर राकेश प्रभू 9 चेंडू 32 नाबाद आणि हरलेल्या संघातील महेश नानगुडे 11 चेंडू 32 नाबाद. पण देखील यायचं आहे, दोघेही यायचं आहे. राकेश प्रभू या प्लीज. आणि महेश नानगुडे आपण देखील या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. चला राकेश प्रभू विनंती असेल. राकेश प्रभू विनंती असेल या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. आणि महेश नानगुडे. आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर चला या लवकर. आणि महेश नानगुडे आपल्याला देखील यायचं. महेश नानगुडे मी या ठिकाणी आमंत्रित करेल हा पुरस्कार देण्यासाठी. शिवसेना उपनेत्या कलाताई शिंदे यांना विनंती असणार आहे, आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि विभाग आपण सामनावीर पुरस्कार देण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे, दाखल व्हायचं आहे. राकेश प्रभू ज्यांनी जबरदस्त. महेश नानगुडे जो पुण्याचा खेळाडू आहे ज्यांनी जबरदस्त कामगिरी केली. पराभूत संघातील सामनावीराचा पुरस्कार. त्यामध्ये मयूर स्पोर्टच्या वतीने एक टी शर्ट आहे, JR थॉमसच्या वतीने एक कॅप आहे, त्याचबरोबरीने श्री साई स्पोर्टचं एक टी शर्ट आहे, जुनोच्या वतीने एक टी शर्ट दिलं जात आहे, स्पोर्ट स्पोर्टच्या वतीने एक टी शर्ट आहे, BSSची एक सँडो आहे आणि स्पोर्ट फ्लेक्सचं एक टी शर्ट आहे. महेश नानगुडे ज्या फलंदाजाची चर्चा आहे असा पुण्याच्या मुळशी तालुक्यातील बावधनचा बॅटर महेश नानगुडे सध्या चर्चा आहे या मुळशी पॅटर्नची. आणि महेश नानगुडे या स्पर्धेमध्ये पराभूत जरी झाला असेल मन जिंकून घेतले. अभिनंदन महेश. आणि आता सामनावीर पुरस्कार दिला जातोय. पालघर जिल्ह्यातून हा खेळाडू येतो आणि सगळ्यांची मनं जिंकून घेतो. राकेश प्रभू पोलाड काय मॅच जिंकून दिली आहे, कोणती मॅच कुठे घेऊन आले आणि आपल्या संघासाठीचा विजय. शिवसेना उपनेत्या कलाताई शिंदे या ठिकाणी उपस्थित आहे. शिवसेना विभाग प्रमुख भक्ती भोसले मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या खेळाडूला मात्र अगदी वानखेडे स्टेडियमवर देखील आपण खेळताना पाहिलं आहे, DY पाटीलला खेळताना पाहिलं आहे, सुप्रीमो चषकात सिरीज घेताना 4 व्हीलर कार पाहिला आहे, असा हा एक पालघर जिल्ह्यातील नामवंत खेळाडू राकेश प्रभू ज्याला पोलाड म्हटलं जातं सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. धन्यवाद कलाताई शिंदे मॅडम यांचं दरवर्षीप्रमाणे आजही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि कारण ही स्पर्धा पहा
लोक क्रिकेट खेळतात परंतु उन्हाळ्यात, परंतु हे पावसाळ्यातलं क्रिकेट आहे आणि म्हणून तर ताई आपल्या मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं, जिकडे 12ही महिने क्रिकेट चालतं. आणि कुणाल दादांची स्पर्धा म्हटलं अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष असतं आणि आपणही दरवर्षी या स्पर्धेला भेट देत असता. आणि याही वर्षी भव्य दिव्य असं आयोजन आहे आणि या स्पर्धेला शुभेच्छा देतील शिवसेना उपनेत्या कलाताई शिंदे. जय महाराष्ट्र सर्वांना. आणि आज इकडे सगळे जे धर्मवीर चषक कुणाल सरमळकर आयोजित गेल्या 4 वर्षापासून शिवसेनेमध्ये हे धर्मवीर चषक खूप छान उत्साहाने साजरं होतं आहे. मग ते कितीही पाऊस असो, कितीही पाऊस असला तरी त्या चिखलात, त्या मातीत अगदी सुगंध, मातीचा सुगंध दरवळत असताना त्या चिखलात लोळत हे स्पर्धक खेळतात. आणि नेहमीच मला वाटतं स्पर्धकांची वाढ इथे होत आलेली आहे. यावर्षी तर जवळजवळ 20 टीम इथे स्पर्धक म्हणून उपस्थित आहेत आणि छान खेळतात आहेत. आणि आज आणि उद्या ही जी स्पर्धा आहे ती खूप जल्लोषात इथे साजरी होते. गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी बघणाऱ्यांची संख्या ही फार जास्त दिसली. मी आत्ताच कुणालबरोबर बोलले, कुणालचे कार्यक्रम नेहमीच छान असतात आणि गेल्या 4 वर्षापासून मी पाहते कुणालला. आपल्या पक्षामध्ये कुणालनी अगदी शिंदे साहेबांच्या पायावर पाय ठेवला आणि त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून आज कुणालही छान त्याचं कर्तृत्व आहे आणि तो अगदी त्याला कार्यसम्राट विभाग म्हणून इथे म्हटलं जातं. सगळ्यांचा लाडका आहे कुणाल. आणि गेल्या 4 वर्षापासून मी पाहते तर कुणाल सतत काही ना काही उपक्रम राबवत असतो. मग ते कॅन्सरचं लसीकरण असो, आरोग्य शिबिरं असो, मग ही खेळाडूच्या स्पर्धा असो, महिलांना कौशल्य प्रशिक्षण असो, सतत काही ना काही